नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की खरंच माझ्या आयुष्यातले स्वामींचे अनुभव ऐकून खरंच तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वामींविषयी विश्वास आणि श्रद्धा जागी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामींची लीला ही अगाध आहे. तर प्रत्येक स्वामी भक्ताने हा माझा अनुभव शेवटपर्यंत ऐकावा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी स्वामी सेवेत कसे आले. मी स्वामी सेवेत म्हणजे मला कोणी स्वामी सेवेत आणलं नाही. माझी परिस्थिती, माझे दुःख, माझे प्रश्नच मला स्वामी सेवेत घेऊन आले. माझे स्वामी सेवा म्हणजे माझे प्रश्नच इतके प्रखर होते की मला कुठलाच मार्ग सापडत नव्हता आणि मला त्यात स्वामींची सेवा करण्याचा मार्ग मिळाला. ताई सांगतात की आज जवळपास मला 12-13 वर्ष झाले स्वामींच्या सेवेत येऊन. मी स्वामींची सेवा करते. म्हणजे मी लग्नाआधीपासून स्वामींची सेवा करते. माझं लग्नाचं वय झालं आणि माझं लग्नही म्हणजे स्वामींची सेवा करता करता मला स्थळं बघायला सुरुवात केली. लग्नही झालं. मी हँडिकॅप असल्यामुळे मला स्थळं येताना सुद्धा खूप विचार करायचे की म्हणजे काही स्थळं यायची पण ते स्थळं पूर्णपणे म्हणजे विचार पहिले पसंत आहे म्हणून सांगायचे आणि नंतर नकार यायचा. पण काही दिवसांनी स्वामींच्या कृपेने माझं लग्नही जमलं, लग्नही झालं आणि सगळं व्यवस्थित झालं. 2-3 लग्न झाल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्यामध्येच मला प्रेग्नन्सी राहिली. प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर आम्ही जेव्हा सोनोग्राफीला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाळ सुखरूप आहे म्हणून, व्यवस्थित आहे. तेव्हा कुठेतरी मनामध्ये म्हणजे इतकं छान वाटलं ना की स्वामींनी म्हणजे आपण स्वामींची सेवा केल्याचं आपल्याला आपलं सार्थक होते म्हणून. त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्ष झाले आम्ही स्वामींची सेवा करत होते. म्हणजे स्वामींची सेवा माझ्या मिस्टरांसाठी करत होते. स्वामींचा तारक मंत्र आणि त्याचं तीर्थ बनवून मी मिस्टरांना देत होते कंटिन्यू 2 वर्ष. कारण त्यांचं जे व्यसन होतं ते व्यसन बंदच होत नव्हतं. आणि जेव्हाही मी 2 वर्ष कंटिन्यू तारक मंत्राचं तीर्थ दिलं तेव्हा त्यांचं व्यसन दूर झालं. त्या अगोदर मी फक्त 12 ते 13 वर्ष फक्त स्वामींचं नामस्मरण करायची. जेवढा म्हणजे माझा जो श्वास चालतो त्या श्वासात फक्त स्वामींचं नामस्मरण चालायचं. एवढंच मला म्हणजे देवपूजा करायची आणि स्वामींचं नामस्मरण करायचं, एवढी सेवा करायची. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नानंतर मिस्टरांना व्यसन होतं. ते व्यसन घालवण्यासाठी ताई तारक मंत्राचं तीर्थ द्यायच्या, तीर्थ बनवून त्यांच्या मिस्टरांना द्यायच्या. असं 2च सेवा त्यांनी केल्या आणि त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं. हळूहळू त्यांना 8 महिन्याची प्रेग्नन्सी, 8 महिने झाले प्रेग्नन्सीला 8 महिने झाले तेव्हा त्या त्यांच्या माहेरी आल्या. माहेरी आल्याबरोबर त्यांनी परत 9व्या महिन्यात आल्यावर डॉक्टरांकडे गेल्या, सोनोग्राफी केली आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हँडिकॅप आहात तर तुमचं सिझेरियन करावं लागेल म्हणून. सिझेरियन करावं लागेल. त्या ताईंना खूप म्हणजे इतकं धक्का बसल्यासारखं वाटलं की मी अगोदरच हँडिकॅप आहे आणि परत सिझेरियन जर केलं तर मी जास्तच मला हँडिकॅप झाल्यासारखं वाटेल. कारण बऱ्याच जणांकडून मी ऐकलं होतं की सिझेरियन केलं तर नंतर जाऊन खूप त्रास होतो आणि कामं काहीच करता येत नाहीत. अगोदरच आमची परिस्थिती अशी होती आणि त्यातून मी हँडिकॅप, तर मग नंतर जाऊन मी माझ्या मुलांचं आणि घर कसं चालवणार, कशी कामं करणार. म्हणून काही करा पण स्वामींना त्या एकच प्रार्थना करायच्या की नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्या. आणि पहिली मुलगी झाली ती पण नॉर्मल डिलिव्हरीच झाली. नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्यांना एक छानशी मुलगी झाली. ती पण आज खूप हुशार आणि छान आहे. तर त्या ताई सांगतात की पुढे जाऊन आम्ही स्वामींना प्रार्थना केली की स्वामी मला
मला आधार असावा. मला त्या ताईंना खूप एकटं एकटं वाटायचं, कुणाचाच आधार नसल्यासारखं वाटायचं. म्हणजे मिस्टरांना पण व्यसन होतं, घरातले पण तसे होते. म्हणजे त्या ताईंना पूर्ण एकटं वाटून त्या स्वामींसमोर फक्त एकच प्रार्थना करायची की स्वामी महाराजा, मला कुणाचा तरी भक्कम आधार असावा, त्यासाठी मला एक छानसा मुलगा द्या, विठ्ठलासारखा, ज्ञानेश्वरांसारखा एक छानसा मुलगा द्या. तर त्या ताई सांगतात की त्याच्यानंतर मला काही दिवसांमध्येच प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नन्सी राहिली 3 महिने झाले आणि 3ऱ्या महिन्यातली जी सोनोग्राफी असते त्या सोनोग्राफीला आम्ही डॉक्टरांकडे गेलो सोनोग्राफी करायला. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ट्विन्स आहेत म्हणून. तर त्या ताई सांगतात की मी डॉक्टरांना विचारलं की नेमकं काय आहे, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे. त्या डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला या सोनोग्राफीमध्ये काही समजत नाही, आम्हाला ती वेगळी सोनोग्राफी करावी लागते, मी नाही सांगू शकत म्हणून. तसं सांगितल्याबरोबर ताईंना थोडंसं म्हणजे मन नाराज झालं. पण तेवढ्यात त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सार्थक होणार आहे म्हणून. तर त्या ताईंना विश्वास वाटला, म्हणजे स्वामींवरती तर विश्वासच होता, जे काही स्वामी देतील ते चांगलंच देणार आहेत. आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सार्थक होणार आहे, तर त्या ताईंना खरंच मग पूर्ण विश्वासच बसला की आता मुलगाच होणार आहे म्हणून. असं करता करता 9 महिने प्रेग्नन्सीचे पूर्ण झाले आणि त्या परत दुसऱ्या डिलेव्हरीसाठी माहेरी आल्या. त्याच्यानंतर त्या जेव्हा डिलेव्हरीसाठी आल्या तेव्हा त्यांना डिलेव्हरीची तारीख तर जवळ आलेलीच होती आणि डिलेव्हरीची तारीख जवळ आलेली होती. त्यांना त्रास सुरू झाला, ॲडमिट करण्यात आलं. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना म्हणजे स्वामींना प्रार्थना केलेली होती की स्वामी महाराजा काही करा पण माझी नॉर्मल डिलेव्हरीच होऊ द्या, कारण मी ऑलरेडी हँडिकॅप आहे, मला अजून सिझेरियन करून हँडिकॅप व्हायचं नाही आणि माझी पहिली डिलेव्हरी ही नॉर्मलच आहे, आता दुसरी ही नॉर्मलच होऊ द्या. काय आश्चर्य बघा की मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवर नेण्यात आलं तेव्हा मला एकही सलाईन दिलं नाही आणि एकही इंजेक्शन दिलं नाही. टेबलवर नेल्याबरोबरच माझी नॉर्मल डिलेव्हरी झाली आणि दोन्हीही बाळ सुखरूप बाहेर आले. बघा, मी स्वामींना मनोमन इतकी प्रार्थना केली की स्वामी खरंच तुम्हीच माझी डिलेव्हरी केली आणि तुम्हीच माझ्या पाठीशी होते, सगळं सुखरूप झालं, व्यवस्थित झालं. जेव्हा डिलेव्हरी झाली तेव्हा समजलं की एक मुलगा आणि एक मुलगी झालेली आहे म्हणून. माझ्या मिस्टरांनाही इतका आनंद झाला की अक्षरशः ते सुद्धा बोलले की खरंच स्वामींची लीला अगाध आहे म्हणून. स्वामींची लीला अगाध आहे. त्यातही सांगतात की त्याच्यानंतर आमची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. आज माझी मुलगी एक इंजिनिअरिंगला आहे, ती सध्या जॉबच्या शोधात आहे. दुसरी मुलगी ही इंजिनिअरिंग करते आणि मुलगा डॉक्टरकीला आहे. त्यातही सांगतात की दोन्ही मुली इतक्या हुशार आहेत स्वामींच्या कृपेने, त्याही स्वामी भक्त आहेत, जशी जमेल तशी स्वामींची सेवा करतात आणि मुलगाही तितकाच हुशार आहे. त्यातही सांगतात की आज माझ्या लग्नाला जवळजवळ 30-40 वर्ष झाली, पण मला स्वामींनी इतके अनुभव दिले की म्हणजे लग्न अगोदरपासून मी स्वामींची सेवा करायचे आणि आज लग्नानंतर ह्या प्रवासात स्वामींनी मला इतकी साथ दिली की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. मला जेवढं तुम्हाला अनुभव शेअर करता आला तेवढा मी केला. मोठी मुलगी जी इंजिनिअरिंग करते ती जॉब शोधते, तिला जॉब म्हणजे कॅम्पसला कंपनी कॅम्पसमध्ये येतात, पण त्यात तिची म्हणजे एक दिवस त्यांच्या कॉलेजला कंपनी आलेली होती कॅम्पस थ्रू आणि त्यात तिचा इंटरव्ह्यू होता. तर तिने आईला म्हटलं की आई तू स्वामींची खूप सेवा करते, स्वामी तुझं ऐकतील, ह्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन होऊ दे आणि माझं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होऊन मला चांगला जॉब मिळू दे. स्वामींना त्या ताईंनी प्रार्थना केली की माझ्या मुलीचं सिलेक्शन होऊन जाऊ द्या, ती खूप हुशार आहे. आम्ही म्हणजे त्या कॉलेजच्या डिरेक्टरने तर बोललेलं होतं की अक्षरशः स्वतःचं बिझनेस सुद्धा टाकू शकते, इतकी ती म्हणजे हुशार आहे, स्वतःची कंपनी टाकू शकते, इतकी ती हुशार आहे. फक्त तिथे इंटरव्ह्यू देताना तिने जर व्यवस्थित दिला तर नक्कीच दुसऱ्या कंपनीवाले जे कॅम्पसला येतात ते सिलेक्शन नक्कीच करणार. आणि काय आश्चर्य बघा, स्वामींनी त्या ताईंची प्रार्थना ऐकल्यासारखं
की जेव्हा तिचा इंटरव्ह्यू झाला, पहिला राऊंड झाला त्यात ती सिलेक्ट झाली, दुसरा राऊंड झाला त्यात ती सिलेक्ट झाली आणि तिसरा फायनल राऊंड होता त्यात सुद्धा ती सिलेक्ट झाली आणि तिचं सिलेक्शन हे कॅम्पस थ्रू झालं आणि तिला चांगला जॉबही मिळाला. आज ती चांगल्या पोस्टवर जॉब करते. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. आपण म्हणतो ना की त्या दोघीसुद्धा इतक्या मायाळू आहेत आणि आज त्या स्वामींची सेवा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. म्हणजे आजच्या बघा शैक्षणिक काळामध्ये मध्ये अध्यात्म जे आहे त्याला काहीच महत्त्व नाही आहे. इतकी धावपळीचं जीवन आहे की आपण जे धावपळीचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपण अध्यात्माला काहीच महत्त्व देत नाही. पण त्या स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवतात. विज्ञानाबरोबरच त्या अध्यात्माला सुद्धा तितकंच महत्त्व देतात. म्हणजे स्वामींवरती त्यांचा खूप विश्वास आहे. त्या ताई सांगतात की खरंच हे जे मला 3 मुलं दिले, आपण म्हणतो नेहमी की मुलापेक्षा मुली नको असतात, पण मी तर सांगेन की मुलापेक्षा मुली खूप मायाळू असतात, प्रेमळ असतात आणि कधी कधी त्यांच्या पायात लक्ष्मी आले तर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं. खरंच हे माझ्या आयुष्यात आलेले छोटे मोठे अनुभव होते. मला जसे तुम्हाला शेअर करता आले तसे मी केले. जर या अनुभवातून माझं काही सांगण्यामध्ये चुकलं असेल तर मला माफ करा. पण हे अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर असेच अनुभव येत असतील तर तेही मला नक्की कमेंट करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की अनुभव शेअर करा. तर बघा ह्या ताईंचे अनुभव तुम्हाला कसे वाटते मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग असेच नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटूया. श्री स्वामी समर्थ.